तर आजच्या व्लॉगमध्ये तुमच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करायच्या, छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत त्याच आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर अशा मिळणार आहेत। आजचा व्हिडिओ काय आहे तुम्हाला थंबनेलवरनं कळालाच असेल। तर आज बघूया आता कुठून सुरुवात करायची त्याचा विचार करते। थोडासा विचार केला, थोडासा प्लॅन आपण जर आखून घेतला कामांचा, म्हणजे आता आपण ह्यापासून सुरुवात करू, हे काम करू, करता करता हे काम करू आणि शेवट आपण या कामाने केला ना, तर आपल्याला सगळ्या गोष्टी खूप पद्धतशीररित्या आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो। म्हणजे मी काम करताना अशा सगळ्या गोष्टींचा विचार करते। आज तुम्ही बघाल ना तर छोट्या छोट्या गोष्टींमधनं मी कशी, म्हणजे जे आपला मोठा टास्क असतो ना भांडी घासायचा, त्याच्यासाठी पण टाइम कसा वाचवलाय ना, की कमीत कमी भांडी वापरून आपण कशा पद्धतीने सगळं व्यवस्थित करू शकतो हे देखील आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नमस्कार, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप मिस केलं ते तुमच्या छान छान कमेंट्सद्वारे मला कळतच आहे। जे आपले नवीन फॅमिली मेंबर्स जॉईन होत आहेत आणि जे आपले जुने सबस्क्रायबर्स जे देखील आहेत, दोन्ही फॅमिली मेंबर्सनी आपले सगळे जुने मागचे व्हिडिओ बघून काढलेत आणि मला खूप छान छान अशा कमेंट केलेत आणि मला देखील खूप छान वाटतं की या 10 दिवसात मी तर तुम्हाला विसरलीच नाही। मी तुमच्या या छान छान कमेंट्स वाचूनच मला एनर्जी मिळत होती आतल्यात की अरे आपण कधी एकदाचे व्लॉग शूट करतोय आणि तुमच्याबरोबर अपलोड करते मी तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी। म्हणजे वाटच बघत होती मी, म्हटलं फायनली आता आपण करूया। कारण कसं होत होतं ना, माझी पण थोडी धावपळ होत होती, माझी काही सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे ऑफिसमधनं येऊन मी रोज थोडं थोडं काम करत होती। त्याच्यामुळे पूर्ण सगळं व्यवस्थित काम होईपर्यंत आज दिवस गेलेला आहे। अजूनही थोडं घराचं काम बाकी आहे, पण बघू आता ते हळूहळू होत राहील। तर मी म्हटलं आपले ब्लॉग्स तर चालू करू, कारण तुम्ही सगळे एवढे आतुरतेने ब्लॉगची वाट बघताय आणि लास्ट मी जसं म्हटलेलं लाईव्ह मध्ये की फ्रायडे सॅटर्डे पासून मे बी मी अपलोड करीन, तर त्याच्यानंतर मला बऱ्याचशा कमेंट्स येत होते की ताई ब्लॉग कधी येणार आहेत, ब्लॉग कधी येणार आहे। तर म्हटलं चला सोमवारपासून आपण ब्लॉगला सुरुवात करूया। तर तुमच्या सगळ्यांचे खरंच आभार मानायचे आहेत मला की तुम्ही एक छान छान कमेंटद्वारे म्हणजे एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितलीत आणि छान छानशी कमेंट देखील केली वेळात वेळ घालून। खरंच त्याच्यासाठी खरंच तुम्हाला सगळ्यांना थँक्यू। आणि आजचा जास्त बडबड न करता आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया। प्लास्टिक कंटेनरचा रिप्लेस करायचा जर विचार केला ना, तर मग काय ऑप्शन त्याला असू शकतो, तो सिरॅमिक जार हा देखील एक चांगला ऑप्शन असू शकतो। तर आता जेव्हा घराचं काम झालं तर ऑलरेडी माझ्याकडे हे सिरॅमिक जार होते, पण मी ते वापरत नव्हते, तर म्हटलं आपण ते वापरून घेऊया। आता ते मी ना इथे ठेवून घेतले। तुम्हाला जाणवलं असेल थोडाफार चेंजेस जे आहेत माझ्या किचनमध्ये झालेले, तसे खूप असे जास्त असे चेंजेस नाही आहेत, मिनिमल जे चेंजेस असतात तेच केलेले आहेत। इथे ना मी मखाना घेतलाय आणि मखाना भरून घेते मी एका याच्यामध्ये, पण त्याच्या आधी ते छानपैकी निवडून घेतले, म्हणजे परत जेव्हा आपण डायरेक्टच ओतून पॅनमध्ये जेव्हा गरम करू ना, तेव्हा मग परत त्याच्यामध्ये आपल्याला साफ करायचा वेळ आपला वाचतो। म्हणून मी थोडं बघून घेतलं आणि तुम्ही बघू शकता साईडला बऱ्यापैकी मी काढून ठेवलेत। आणि सिरॅमिक जारचं लीडसाठी ना बराच वेळा प्रॉब्लेम येतो की कुठे लूज असतात का, पण लूज नसतात, ते असं वाटतं पण ते लूज नसतात। तुम्ही अशा पद्धतीने टिश्यू ठेवून तुम्ही पॅक करून ठेवू शकता। मला एक ऑफिसच्या कलिगने सजेस्ट केलेलं की हे कुकीज खूप छान आहेत कोकोनट, तर तू ट्राय कर म्हणून। तर मी म्हटलं की मी डीमार्टमधनं काही गोष्टी आता ऑर्डर केलेल्या, म्हणजे थोडंफार सामान जे होतं, कारण जसं तुम्हाला माहिती आहे की मला डीमार्ट जवळ नाही आहे, तर म्हणून मी ते वापरलेलं। तर ऑर्डर केल्यात काही गोष्टी आम्हाला ज्या पाहिजे होत्या ते। तुम्ही बघू शकता एक छोटीशी टिप दिली आहे मी इथे, कशा पद्धतीने आपण हे प्लास्टिकचे जे पाऊच येतात, म्हणजे जे त्याला गाठ कशी मारावी, किंवा मग प्रत्येक वेळेस स्टॅपलर न वापरता त्याला रबर बँड न वापरता मी कशा पद्धतीने जी वापरली आहे, म्हणजे त्याला गाठ मी कशी मारली ते मी तुम्हाला दाखवलंय। आणि आज ना हे 3 कंटेनर पण भरून घ्यायचे होते। तर ओट्स होते, ओट्स जे माझ्याकडे मी प्लेनच क्विकरचेच ओट्स वापरते, ते भरून घेतलेत। त्याच्यानंतर हे ना पॅक करताना ना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, जसं मी म्हणते की आपण स्टॅपल मारायचं की काय करायचं, तर असं नाहीये। मी हे जेव्हा ना नॉर्मलच गुंडाळून घेते आणि दाबून त्याच्यातली जेवढी एअर असेल ना ती सगळी बाहेर काढून ठेवते आणि नंतर रबर बँड लावून ठेवून देते। रबर बँड लावताना ना जेव्हा तुम्ही किचनमध्ये ठेवाल तर थोडंसं त्याला ना आपली पावडर जी असते ती थोडीशी अशी लावून ठेवा, म्हणजे ना ते एकमेकांना ना खूप कधी चिटकणार नाहीत, कारण हीट वगैरे असते ना तेव्हा ते रबर बँड वितळले जातात आणि एकमेकांना खूप चिटकून असे स्टिकी होऊन जातात, म्हणजे त्याचा काही यूज नसतो। तर अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करू शकता। 2 जार भरलेत आणि 1 डब्बा खाली आहे, त्याची ते प्रिपरेशन आज आपण आजच्या व्लॉगमधनं बघणार आहोत। त्याच्या आधी तेल पण मी काढून घेतलं। तेल मी काय करते, एक पाऊच घेऊन येते, एक कॅन माझ्याकडे ऑलरेडी आहे जो मोठा आणलेला होता तो। तर आता मी काय करते, मग आणते तेव्हा मग छोटे छोटे पाऊचच आणते। तेल, वेलची,
आणि अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या मला डीमार्टमधनं, जसं मला डीमार्ट जवळ नाही आहे तर मी ऑनलाईनच ऑर्डर करते आणि जेव्हा जेव्हा पाहिजे असतात ना तेव्हा थोड्या थोड्या गोष्टी घेत असते. आता डीमार्टला जायचं आहे, पावसाच्या आधी एकदा किराणा हा भरलाच गेला पाहिजे डीमार्टमधनं, कारण मग पावसात खूप प्रॉब्लेम होतो आणि मग कसं सगळं मॅनेज करायचं घाई गडबडीच्या वेळेस. एक्स्ट्रा असलेला जो किराणा असतो तो खराब न होणारा तरी किराणा असेल ना तर तो आधी आपण भरून ठेवला पाहिजे. मी इथे वेलची पावडर म्हणजे 3 पॅकेट घेऊन आलेले. पहिले हे डीमार्टला आय थिंक 19 रुपयाला मिळायचे, आता खूप महाग झालेत. म्हणजे हे मला आय थिंक 26 रुपयाला पडले. तर मी एक आहे ना ते भरून ठेवलंय अख्ख्या वेलचींचं, म्हणजे कधीतरी मसाल्यामध्ये पुलाव वगैरे केला तर यूज होतात. आणि 2 पॅकेटची वेलची पूड करायचं ठरवलं. तर मी वेलची पूड सालासकटच करते, मी कधीही ती सोलून मग त्याच्यामध्ये साखर मिक्स करून करत नाही. इथे 2 आंबे मी आणलेत, कच्च्या कैऱ्या ज्या असतात ना लोणच्याच्या त्या घेऊन आलेत. त्या थोड्याशा पाण्यात टाकून ठेवते कारण त्याला खूप डीक होता लागलेला, चीक होता, म्हटलं ते पाण्यात छानपैकी वितळतील. इथे आता पॅन गरम करून घेतलाय, त्याच्यामध्ये मी वेलची टाकलेली आणि या हलक्या गरम करायच्या, अगदी खूपच एकदम त्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला त्या गरम करायच्या नाहीयेत. इथे शेंगदाणे ओतून घेतलाय. आय थिंक इथे मी 150 ग्राम घेतलात, कारण हे पाव किलोचं पॅकेट होतं, त्याच्यामधलं मी अर्ध्यापेक्षा जास्त शेंगदाणे वापरलेत. हे देखील निवडून घेते आता. आणि एका साईडला आपल्या वेलची देखील गरम झालेले आहेत. आता त्या वेलची मी काढून घेते आणि त्याच पॅनवर आहे ना शेंगदाणे आपण भाजायला ठेवणार आहे, म्हणजे दोन्ही बरोबर म्हणजे एकाबरोबर एकच काम होईल. पॅन देखील आपल्याला एकच वापरायला मिळेल, म्हणजे सारखं ह्याच्यासाठी वेगळा पॅन त्याच्यासाठी वेगळा पॅन असं नको. तर आता लाडू करायचे आहेत म्हणून त्याच्यासाठी थोडेसे ड्रायफ्रुट्स. तर माझ्याकडे बदाम कमी होते, सामान जसं मी भरलं नाहीये त्याच्यामुळे बदाम होते पण जे मला बाकीच्या यूजला लागतात म्हणून मी नाही घेतले. काळ्या मनुका घेतल्या, थोडेसे काजू घेतल्यात, ह्या अख्ख्या वेलच्या घेतल्यात. ह्या अख्ख्या वेलच्या जेव्हा क्रश करून या सगळ्याच्या मिश्रणामध्ये लागतात ना तेव्हा त्याचा फ्लेवर खरंच खूप सुंदर असा येतो. उरलेला जो सगळा मखाना होता तो मी घेतलाय. थोडाफार मखाना मी ठेवून दिलाय, जसं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस, इव्हनिंगच्या वेळेस कधीतरी स्नॅक्ससाठी तो खूप चांगला ऑप्शन आहे. इथे मी डिंक घेतलाय आणि डिंकामध्ये म्हणाल ना तर असा व्हाईट कलरचा डिंक असतो ना तो नवीन असतो आणि जसा डिंक आपण ठेवला जातो ना तर त्याचा कलर ब्राऊन होत जातो. तर मी तो घेतलाय डिंक, थोडासा डेसिकेटेड कोकोनट घेतलाय. इथे देखील वेळ वाचवलाय, म्हणजे आपल्याला खोबरं किसायला बराचसा की वेळ जातो आणि यात थोडासा कुस्कर असेल ना तर पटकन भाजला देखील जातो आणि बारीक करायचं पण अजिबात टेन्शन नसतं. आता ना पॅन थोडा जास्त गरम झालेला ना शेंगदाणे भाजलेले म्हणून मी थोडासा घालवून घेतला. थोडासा पॅन थोडासा कोमट झाला म्हणजे थंड झाला ना की मग मी त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेतलं, नाही तर ना टाकल्याचं डेसिकेटेड कोकोनट लगेच ना करपवून गेलं असतं. इथे एका भांड्यामध्ये मी आता तूप गरम करून घेतलंय. त्याच्यामध्ये आपल्या वेलची, काळी मनुका आणि आपले जे काजू आहेत, तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स म्हणजे ड्रायफ्रुट्स वापरू शकता. याच्या आधी मी जेव्हा रेसिपी तुम्हाला दाखवलेली तेव्हा त्याच्यामध्ये मी पिस्ता म्हणा किंवा बदाम असं सगळं वापरलेलं होतं. आता मी फक्त काजू आणि मनुका असंच घेतलेलं आहे. याच्या आधी हिवाळ्यात जेव्हा मी करायची ना तेव्हा मी याच्यामध्ये खारीक पावडर टाकायची. आता उन्हाळा असल्यामुळे आणि पावसात पण एवढी मला गरज वाटत नाही की त्याच्यामध्ये खारीक पावडर वगैरे आपण काही टाकावी, म्हणून मग मी ते टाकलेली नाहीये. फक्त आता इथे जे काही नॉर्मल ड्रायफ्रुट्स आहेत आणि मखाना आणि शेंगदाणे एवढंच वापर करून बनवणार आहे. थोडं तुपच मी टाकलंय. जास्तीचं तूप घेतलं की मग खूप तूप पण होऊन जाईल आणि जर उरलं ना तर मग परत ते वेस्ट जातं, कारण याचा जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा त्याचा सगळा काळेपणा वगैरे जो असतो ना तो तेलामध्ये उरला जातो. तर इथे आपलं बऱ्यापैकी सगळं मिश्रण झालंय. मखाणा झालाय, सुकं खोबरं झालंय आणि जे शेंगदाणे होते ते देखील मी याच्यात थोडेसे टाकलेत आणि थोडेसे मी दाण्याचं कूट करून ठेवण्यासाठी ठेवलेत आणि हे आता थंड करून घेणार आहे मी. आता सर्वात आधी ना आपण मिक्सरचं भांडं पण मी ना विचार करूनच ठेवलेला की आज एकदाच मोठंच भांडं घ्यायचं आणि मोठ्याच भांड्यात सगळं बारीक करून घ्यायचं. इथे वेलची पूड सर्वात आधी करून घेतली, कारण वेलची पूड ही अशी गोष्ट आहे ना की ज्याचा वास सगळ्यांना लागला तरी म्हणजे त्याचा वास नंतर सगळ्यांना लागला तरी चालेल, पण त्याला कोणाचा वास नाही लागला पाहिजे, म्हणून ती सर्वात आधी मी बारीक करून घेतली. आणि मी 2 छोट्या डब्यांमध्ये ठेवते, म्हणजे कसं कधीतरी नैवेद्याला यूज होते वेलची पावडर, मग आपला हात वगैरे लागतो, म्हणून एक बॉटल मी बाहेर ठेवते आणि एक बॉटल मी वरतीच सेपरेट अशी ठेवते. त्याच्यानंतर दाण्याचा कूट करून घेतला आणि दाण्याचा कूट देखील मी असा करून घेतला जे उरलेले होते ते. आणि दाण्याच्या कुटाला काही वेलचीचा जर फ्लेवर आला तर चालतो, भाजीला खूप चांगलाच लागतो, पुलावला देखील खूप चांगला लागतो. आणि ह्या 2 याच्यामध्ये मी हे जे आपलं मिश्रण होतं मखाणा, शेंगदाणा, सुके खोबरे, काळ्या मनुका
त्याचबरोबर आहे बेदाणे वगैरे जे काही आहे ड्रायफ्रुट्स ते सगळं टाकून आहे ना हे जास्त असं फिरवायचं नाही, कारण जर तुम्ही जास्त फिरवलं ना तर शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्सला ऑलरेडी त्यातला ना थोडासा ऑइलीपणा असतोच आणि आपण हे सगळं तुपात भाजलेलं आहे, त्याच्यामुळे ते अजून खूप चिकट होऊन जातं, म्हणून फक्त वरच्यावर फिरवायचं आहे. इथे मी अंदाजाने 1 कप गूळ घेतलेला आहे, छोटा 1 कप गूळ घेतलाय आणि त्याच्यामध्ये किंचितच असं पाणी ओतून घेतलंय आणि आपल्याला ह्याचा ना खूपच अगदी थोडासा पाक करायचा आहे, म्हणजे खूप अगदी 1 तारीख किंवा 2 तारीख असा पाक नाही करायचा, फक्त त्याला एक उकळी येऊ दे छानपैकी आणि आपला पाक तयार झालाय. आता आपण या मिश्रणामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ना थोडंसं गरम आहे म्हणून मी स्पॅच्युला वापरलाय. नंतर आता आपण हे ना हाताने छानपैकी ना व्यवस्थित मळून घ्यायचं. जेवढं तुम्ही त्याला मळाल ना तेवढं त्याला तेल सुटलं जाईल आणि लाडू वळण्यासाठी ना आपल्याला छान असं बाइंडिंग होईल, म्हणजे मस्तपैकी ते पीठ आपलं तयार होईल, एकजीव होईल आणि आपण ना छानपैकी इझिली लाडू वळू शकतो. म्हणजे असं नाही होणार की आपल्याला एक्स्ट्राचं परत तूप टाकायला लागणार आहे किंवा मग परत त्याच्यामध्ये ॲडिशनल काहीतरी अजून तेलाचा हात लावायचा आहे किंवा पाणी ओतायचं, असं काहीच तुम्हाला लागणार नाही. मस्तपैकी जसं जसं तुम्ही प्रेस कराल ना सगळं मिश्रण, सगळे तेलकट पदार्थ असल्यामुळे खूप छान असे लाडू आपले तयार होतात. 15-1 लाडू माझे या मिश्रणात तयार झाले आणि संध्याकाळच्या इव्हनिंग स्नॅक्ससाठी ना हा परफेक्ट असा ऑप्शन आहे. एक जरी खाल्ला ना तरी खूप पोट भरून जातं. आता मी इथे ज्या 2 कैऱ्या घेतलेल्या त्या छानपैकी पुसून घेतल्यात आणि मी काय करते त्याला सोलून घेतलंय. तर सोलताना मी काय करते, जेव्हा मला किसायच्या असतात तेव्हा मी पूर्ण कैरी सोलून घेत नाही, मी अर्धी एका साईडची सोलून घेते आणि मला ती काय करते, ती पहिली अर्ध्या साईडची मी किसून घेते आणि नंतर ती जेव्हा किसून होते ना तेव्हा मग मी दुसऱ्या त्याची परत सोलून घेते, कारण मग कसं आपल्याला हातात पकडायला खूप इझी पडतं. नाही तर मग पूर्ण आपण जेव्हा सोलून घेते ना ते ती हातातनं सरकत जाते आणि जेव्हा किसणीवर आपण करू शकतो तर हाताला कधी कधी लागण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने घेते. इथे मी 2 कैऱ्या घेतल्यात, ह्या अर्धा किलो कैऱ्या होत्या वजनाने म्हणाल तर. आता इथे बघा मी जस्ट त्याच पॅनमध्ये घेतलेलं आहे, कढईमध्ये फक्त पाणी टाकून घेतलंय त्याच्यामध्ये आणि तीच कढई वापरते, म्हणजे मी देखील एक्स्ट्राचं असं काही परत एकदा नवीन भांडं भरलेलं नाहीये. तुम्ही तीच कढई जर वापरली तरी देखील चालेल. तर इथे मी ना याच्यामध्ये गूळ आणि साखर असं प्रमाण घेतलेलं आहे. 1 कप गूळ घेतलेला आहे आणि 2 ते 3 चमचे तुम्ही साखर टाकायचे. ह्याच्यामध्येच आत्ताच मी मीठ टाकणार आहे. हे सगळं जर एकत्र टाकलं ना तर त्याला खूप छान पाणी सुटतं आणि त्याचा एक पाक तयार होतो आणि या पाकातच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. मी खूप आधीच तुपाची फोडणी, त्या फोडणीमध्ये बरेचसे जण वेगवेगळे मसाले किंवा त्याला काही तुम्हाला जे काही चवीला हवे असतील पदार्थ ते सगळे टाकतात, पण मी नाही टाकत. आता आपल्याला हे सगळं वितळेपर्यंत याला तसंच ठेवायचं आहे. तोपर्यंत मी म्हटलं आपले लाडू जे तयार झाले थंड पण झालेत तर ते म्हटलं आपण भरून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी देखील मोठे नाहीत आणि अगदी देखील छोटे नाहीत. एक 7 ते 8 लाडू या कंटेनरमध्ये बऱ्यापैकी राहिले आणि आपला हा तिसरा जो डब्बा होता तो तयार झालेला आहे. इथे आपला गूळ देखील बऱ्यापैकी वितळला आहे, गूळ आणि साखर जर तुम्ही टाकली ना तर त्याच्यामध्ये एक ना ब्राउनिश कलर येतो, त्याच्यामुळे खूप सुंदर असं दिसायला मुरांबा दिसतो आपला. आता याच्यामध्ये ना मी 6 ते 7 काळी लवंगा टाकते आणि त्याचबरोबर ना अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकते. याने ना खरंच खूप छान आपला फ्लेवर येतो मुरांब्याला. तुम्ही अशा पद्धतीने एकदा हा मुरांबा करून बघा. थोडासा एका छोट्या कैरीचा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हे ना आपल्याला जास्त वेळेस असं खूप शिजवायचं नाहीये. जसं पाणी आटत जाईल ना तसं तसं त्याचा कलर आपोआपच चेंज होत जाईल, तुम्हाला स्वतःलाच कळेल. आता तुम्ही बघू शकता. आणि ना मला ना थोडासा ड्राय मुरांबा आवडतो, अगदीच तो असा लिक्विडी असा नाही आवडत मला. तर आता याच्यामध्ये बऱ्यापैकी तो आटत आलाय तर मी थोडीशी वेलची पावडर टाकली आणि ना मग थंड करून घेतला आणि इथे आपला मुरांबा देखील तयार झालाय, जो आता मी बरणीमध्ये भरून घेते. आणि 2 वेगवेगळ्या बरण्यांमध्ये मला भरायला लागणार आहे. आणि ना भरताना ना खूप अगदी दाबून भरायचा नाही आहे तो, तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बाहेर किंवा फ्रीजमध्ये अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही स्टोअर करू शकता. तुम्ही बघू शकता इथे मी कुठलीच जास्त भांडी वापरलेली नाहीत. मी एक जे पॅन आहे तेच आणि एक जी कढई आहे तेच, सगळं तेच वापरून सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या. त्याच्यामुळे आज ना भांड्यांचा पसारा खूप कमी होता आणि माझं लवकरात लवकर सगळं आवरून झालेलं आहे आज. तर आता सगळं झालंय फायनली. आजच्या ब्लॉग मध्ये मी बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. याच्या आधी पण मी काही टिप्स ज्या रेसिपी करताना आधी पण तुमच्याबरोबर दिलेलेच आहेत, शेअर केलेले आहेत. पण आता आपले नवीन नवीन फॅमिली मेंबर्स ऍड होत आहेत आणि खूप छान छान अशा कमेंट देखील करतात. आणि माझ्या मते ना बऱ्यापैकी त्यांनी जुने सगळे व्हिडिओ आपले बघितले आहेत आणि बघितल्यानंतर त्यांच्यामधनं पण काय बोलतात ना एक एनर्जेटिक असं
एक कमेंट ते सोडून जातात ना प्रत्येक व्हिडिओ मागे, की माझी त्याच्याने अजून एक एनर्जी वाढत असते की छान छान व्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करेन. या 10 दिवसामध्ये मी खूप मिस केलं सगळ्यांना आणि कधी एकदा व्लॉग घेऊन येतं ते असं होत होतं. आणि फायनली आजचा हा व्लॉग स्पेशली तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे व्लॉग्स खूप आवडतात. तर मी म्हटलं की माझी पण 10 दिवसांची धावपळ होतीच, तर म्हटलं आत्ता उन्हाळा संपायला आलाय आणि पावसाळ्यासाठी मग काय करायला पाहिजे, तर हे छोटं काही जे रुटीन असतं माझं तेच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 3000 सबस्क्रायबर आपल्या फॅमिलीचे व्हायला थोडेच मेंबर्स आपले बाकी आहेत, तर लवकर लवकर सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर 3000 सबस्क्रायबर झाल्यानंतर जसं मी म्हटलेलं क्वेश्चन अँड आन्सरचा व्लॉग मी घेऊन येणार आहे. त्याची पोस्ट, कम्युनिटी पोस्ट मी लवकरात लवकर तुमच्याबरोबर शेअर करेन. आजचा व्लॉग इथेच एंड करते. उद्याच्या व्लॉगमध्ये तुमच्यापर्यंत लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न करेन, कारण मी पण खूप एक्सायटेड आहे. या 10 दिवसाची सगळी कसर भरून काढायची, तुमच्याबरोबर छान छान व्लॉग्स घेऊन यायचे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.